ज्या ठिकाणी टिपाई रिसॉर्टमध्ये 5 बदक आहेत आणि ते थोड्या वेळापूर्वी रूमच्या बाहेरच्या बाजूला फिरत होते आणि या ठिकाणी आता येऊन थांबलेले आहेत, पाण्याजवळ आलेले आहेत आणि आपलं त्यांचं डेलीचंच हे दिनक्रम आहे. संध्याकाळची वेळ झाल्यावर पाण्याजवळ आलेत. एक बदक पाणी पित असताना किंवा कदाचित खाद्य शोधत असेल असं वाटते, पाणी तर प्यायला लागल्यासारखं वाटतंय. ही 5 बदकांची मोठी पक्षी आहेत, त्यास या ठिकाणी थांबलेले आहेत आणि जास्तीत जास्त क्लोजअप करून दाखवतो मी. काही पक्ष्यांचाही आवाज येतोय, फक्त आता पक्षी यावेळेस दाखवता येणार नाहीत. आमच्या रूमच्या बाहेरच्या बाजूला राजाराम गायकवाड आणि सौ जयश्री राजपूत बसलेले आहेत आणि आमच्या रूमचं नाव आहे पळस आणि शेजारच्या रूमचं नाव आहे बहावा. असं या ठिकाणी प्रत्येक रूमला अशीच नावं दिलेली आहेत. तर ही आमची पळस या नावाची रूम अतिशय चांगले आहेत. आता सहज रूमही दाखवून घेतो. तर आतल्या बाजूला आल्यानंतर असा हा डबल बेड आहे, AC ची सुविधा आहे, फॅन आहे, समोरच्या बाजूला आरसा आहे आणि बाथरूम सुद्धा फार मोठा आणि प्रशस्त आहे. तर असं हे बाथरूम, यामध्ये गिझरची सुविधा आहे, एक्झॉस्ट फॅन, वॉश बेसिन आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं हे नीट अँड क्लीन असं वॉशरूम आहे. तर अतिशय चांगली रूम आहे. छोटंसं कपाट आहे साहित्य ठेवण्यासाठी, छोटीशी जागा आहे, पण ॲग्री टुरिझमच्या नावाखाली अतिशय सुंदर असं ह्या रूम उपलब्ध आहेत. हे बघून मला फार आनंद झाला. समोरच्या बाजूला या ठिकाणी जे आहे ते किचन आहे. या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आम्ही चहा घेऊन आलो आहे आणि चहा अतिशय चांगला होता. या बाजूलाही काही रूम आहेत, त्याचं नाव आहे बकुळ. नंतर अशी सगळी झाडांची नावं दिलेली आहेत. इकडच्या बाजूला असे एक, मला वाटतं एकूण रूमची संख्या 8 आहे आणि या ठिकाणी यांचं कदाचित ऑफिस आहे का रूम आहे हे सांगता येत नाही. याही ठिकाणी रूमच आहे. चाफा नाव दिलेलं आहे. चाफाच्या समोर अजून एखादी रूम दिसते, नाव दिसत नाही. आणि या बाजूला बरेचसे पर्यटक उद्याच्या सफारीसाठी आलेले आहेत, तर ते झोका खेळताना आपल्याला दिसतील. या ठिकाणी त्यांचे जे ॲग्री प्रॉडक्ट्स आहेत ते इथं लिहिलेले आहेत, पण इंग्लिश नावं लिहिताना बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. तर त्या आपल्याला कदाचित दिसतील, तर त्या थोड्याशा तुम्ही माफ करायला हरकत नाही. आणि इकडं सफारीच्यासाठी लागणारी जी सगळे जिप्सी गाड्या आहेत या इथं आहेत. यांचे जे ओनर आहेत कापसे साहेब, ते अमरावतीला आहेत असं समजलं. काही जीप यांच्या महाराष्ट्रातल्या पुणे पासिंगच्या आहेत आणि एक इकडं मला बहुतेक तर सगळ्या महाराष्ट्रातल्याच आहेत. तर इथपर्यंत आम्ही आलोय. संध्याकाळच्या वेळेस एवढं रेकॉर्डिंग करतोय. करवण मचानावरून दिसणारा हा आसपासचा परिसर पूर्ण जंगलाचं रेकॉर्डिंग करून घे आणि रिसॉर्ट पण कसं दिसतोय हे पण दिसेल आपल्याला. तर आजूबाजूचा जो परिसर आहे, आज थोडंसं वातावरण ढगाळ आहे आणि विजेचा नाही, पक्ष्यांचा आवाज येतोय. बाजूला काही मंडळी झोका खेळताना
दिसत आहेत आणि त्यांच्या झोक्याचा आवाज जो आहे, साकळ्यांचा आवाज, जो करकर आवाज आहे, तोही यात येत असेल कदाचित. वरती पाण्याची टाकी आहे आणि मचाण आहे. त्याच्या खरं तर वरती टॉपला जायला पाहिजे होतं, पण तो जाऊ शकला नाही. हे सगळ्या बाजून घे. तर पूर्ण जंगलाचा परिसर रेकॉर्डिंग करतोय आणि संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळं क्लिअर दिसत नसेल कदाचित, पण जे दिसतंय लाईट लागल्यामुळे अतिशय भाग हा सुंदर दिसतोय. तर हा एकूणच टिपाई ॲग्री टुरिझम रिसॉर्टचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे. रूम पण चांगले आहेत. मी टिपाई रिसॉर्टला आल्यानंतर काही पर्यटक मंडळी मला भेटलेले आहेत आणि त्यांच्याशी आपलं सहज बोललो. तर तुम्ही आलात कुठून? आम्ही दोघं जण, मी मिलिंद गोले आणि आमची मंडळी मिसेस राधिका गोले, आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहोत. बरं बरं. आणि या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत. हां हां. आम्हाला या ठिकाणाची माहिती नव्हती. आमची मुलगी देवयानी गोले ही अमरावतीला असते, ती हां हां. PhD करते तिथं हां. टेक्नॉलॉजी मध्ये. हां हां. तिने हे सगळं इथं बुक केलेलं आहे. आणि इथं आल्याबरोबर आम्हाला एकदम शॉक बसला की त्या म्हणजे अरण्यामध्ये सुद्धा एवढ्या सुंदर अशा फॅसिलिटी. हां हां. बरेच देश फिरलो, पण इतकी सुंदर अशी फॅसिलिटी आहे इथं. नाही, कोणते देश फिरला ते पण सांगा जरा मला आता. बरेच म्हणजे कोणते? बँकॉक, पटाया दोनदा गेलेलो आहे, दुबई, सिंगापूर, स्वित्झर्लंड, इटली, रोम, पॅरिस, ऑस्ट्रेलिया. वा वा, छान. इतके देश मी फिरून आलोय. पण इथली जी व्यवस्था आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि आम्हाला पाहून खूपच छान वाटलं. आणि इथं वाघांची संख्या खूप भरपूर आहे असं आम्ही जी माहिती काढली त्याच्यावर असं समजलं म्हणजे तुम्ही उद्याच्या सफारीसाठी आलाय का मग? हा, उद्याच्या सफारीसाठी आम्ही आलोय. हा हा हा. तर आता उद्या आम्ही इथली तो वाघांची जी संख्या ठीक ठीक. उद्या आपल्याला भेटायला मिळतील. आता योगायोगानं आपण सगळे मिळून सफारीला आपल्या गाड्या असणार आहेत. तुमची ओळख सांगा सगळ्यांची थोडी थोडी असे. माझं नाव देवयानी गोले. मी अमरावतीवरून आले, म्हणजे आम्ही सगळे सोबत आलेलो आहे. तुमचे क्लासमेट कंपनी? मी अश्विनी वाहने, मी पण अमरावतीवरून आली आहे. आमची एक अजून मैत्रीण पण आमच्या सोबत आहे, ती थोड्या वेळाने जॉईन होईल. हा, ते जेवताना आपण भेटू त्यांना जमल्यास. मी सौ राधिका मिलिंद गोले, मी छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे. आम्हाला इथे सकाळी सफारी करायची आहे, जंगल सफारी. आणि जंगल सफारी मध्ये व्याघ्र दर्शन किती होतंय ते पाहायचं आहे. आपल्याला या जंगल एरियामध्ये इतकी छान फॅसिलिटी या रिसॉर्ट मध्ये मिळते हे बघून खूपच छान वाटतंय. आपल्या भारतामध्ये जर पर्यटन विकास जर केला तर आपला देश सुद्धा पर्यटनामध्ये चांगलाच पुढे जाऊ शकतो असं मला वाटतंय. कारण इथल्या ज्या रिसॉर्टची फॅसिलिटी आहे ती खूप सुंदर आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे. आता उद्या आम्ही सकाळी 5:30 वाजता सफारीला, जंगल सफारीला जाणार आहोत आणि त्याचा अनुभव आणि त्याचा अनुभव घेणार आहोत. किती व्याघ्र दिसतात ही उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. नाही, आम्हाला आहे तुमच्या बरोबर. ठीक. राजपूत, राहणार मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आम्ही मंगळवेढेनच आलो आणि हा म्हणजे आम्ही पहिल्यांदाच इथं आलेलो आहोत. त्यासाठी आता उद्या 5:30 वाजता आपण जंगल सफारीसाठी सगळेजण मिळून जाऊयात. नाही, पण माझ्या इतर अनेक ठिकाणच्या जंगल सफारी झालेल्या आहेत. हो, आणि तुम्ही जसं सांगितलं तसं तुमच्या सारखंच मी काय थोडे फार 10-12 देश फिरलेलो आहे. तर तोही मला योग आला आणि परत ही पुढेही फिरायची इच्छा आहे. बघू आता योगायोगानं जसं जमेल तसं. ओके, तुम्ही भेटलात, बोललात, धन्यवाद. धन्यवाद सर.